नमस्कार. मी आरती गुप्ते अक्षरधन समूहाच्या कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये जयश्री दाणी यांची पुरस्कार ही कथा सादर करत आहे. सपाटून भूक लागलेली. बायको पिठलं भाताशिवाय काहीच रांधत नसणार. त्यामुळेच कंटाळून मुलगी मॅगी खाऊन झोपलेली. त्यांनी पाहिलं, किती गोंडस, कोवळा, निष्पाप चेहरा. त्याने मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवला. एवढ्यात त्याचा फोन वाजला म्हणून तो दूर सरकला. पण ती उठलीच त्या आवाजाने. फोनवरचं बोलणं ऐकून त्याचा आनंद गगनात मावेना. फोन म्यूट करून तो ओरडला, "अगं ऐकतेस का? माझ्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला." पत्नी आनंदाने तिखट मिठाचे हात पदराला पुसून त्याच्या खांद्याला लपटून उभी राहिली. दुसऱ्या खांद्यावर मुलीनेही प्रेम भरे गाल घुसळला. दोघींना थोपटत त्यांनी फोनचं म्यूट काढलं आणि फोनवर बोलू लागला. पण पलीकडच्या व्यक्तीचं संभाषण भलत्याच वळणावर जातंय हे लक्षात येऊन तो थोडा बाजूला सरकला. त्याने फोन ठेवल्यावर गालभर हसू खेळवणारी बायको आणि लुकलुक डोळ्यांची मुलगी बघून त्याच्या काळजात तुटलं. कसं सांगू यांना सत्य? त्याच्यातून उत्साहाची लहर जाऊन तो हवा गेलेल्या फुग्यासारखा गळाला. पत्नीच्या लक्षात आलंच नाही. ती आपली कल्पनेच्या राज्यात झुलत होती. अहो, समारंभाला मी आणि पिंकी पण येऊ. सोहळा झाला की गोदाकाठी भटकू. कित्येक वर्षात पिंकीला कुठंच नेलं नाही. जरा बदल होईल. त्याच्या मनात आलं. बायकोला तरी लग्न झाल्यास कुठं नेलं आपण? पण न बोलता तिच्या दिवा स्वप्नावर त्यांनी मान डोलावली. बाबा, मला बार्बीचा सेट हवा आणि बर्गर आईस्क्रीम देखील. पैसे मिळतील ना आता? हो तर. एवढा मोठा पुरस्कार आहे. नक्कीच करू आपण तू म्हणशील तसं. मुलीला प्रॉमिस करत, अहो 50,000 तरी मिळतील ना पुरस्कारात? मन भरून जगता येईल. बायको लाडे लाडे जवळ आली आणि त्याचा उद्रेकच झाला. 50,000? अक्कल नाही कवडीची. आणि मग आपण तिच्यावर उगीच चिडतोय ह्या जाणीवेनी नरमाईनी म्हणाला, अगं 5,000चा पुरस्कार आहे. पत्नीचा चेहरा कमालीचा पडला. ती मनात हिशोब करू लागली. फक्त 5,000? इथून नाशिकचं भाडंच 2-3 हजार. शिवाय खाणं पिणं. कसं पुरणार 5,000? निराश मनाने थकल्या पावलांनी ती आत गेली. तो त्रस्तपणे गॅलरीत येरझाऱ्या घालू लागला. पुरस्काराचा आनंद कापरासारखा उडून गेला होता. आयोजकांनी फोनवर अभिनंदन केल्यावर सरळच सांगितलं, साहेब, पण आमची एक अट आहे. पुरस्काराच्या थैलीतले तुमच्यासाठी फक्त ₹500 काढून बाकी रक्कम तशीच्या तशीच संस्थेला दान करावी लागेल. प्रत्येक पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला आम्ही हेच सांगतोय. तुम्ही काय सहज द्याल. जादा दिलेत तरी स्वागतच आहे. आणि हो, ह्याची कुठेही वाच्यता नको. कळवा तुमचा होकार नकार काय ते. त्याप्रमाणे मग प्रमाणपत्र तयार करू. फोन ठेवताना बायको मुलीचे स्वप्न भरले डोळे पाहिले होते त्यांनी. उंचावरून खाली पडल्यासारखं वाटलं त्याला. काय सांगू यांना? निव्वळ ₹500 स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र घेण्यासाठी जाणं कसं परवडणार आपल्याला? आपली कंगाल परिस्थिती, फाटका खिसा हे आपल्यालाच माहीत. स्वतःच्या नशिबाची चीड आली त्याला. त्याच्या काव्यसंग्रहाला मिळालेला हा 10वा पुरस्कार. पण सर्वत्र असाच अनुभव. संस्थांची नावं मोठी, पण व्यवस्थापन असंच प्रदूषित. खाजगीत पुरस्कृतांकडून रक्कम उकळत त्यांना जाहीर सन्मानित करणार. तो हताश झाला. पुरस्काराचा आनंद होता, पण रक्कम मिळणार नाही आणि आपलं दारिद्र्य असंच राहणार म्हणून कोलमडून गेला. अहो, राज्यस्तरीय म्हणाला ना म्हणून मला वाटलं हो, चुकलंच माझं. पत्नी वाढता वाढता म्हणाली. तो खाली मान घालून जेवत होता. जाऊ दे, पोस्टाने पाठवून द्या म्हणावं, ती नेटाने म्हणाली. असं कसं? राज्यस्तरीय पुरस्कार स्टेजवर जाऊन घेण्यातच खरा मान. मी जाऊन येईन, तो फुशारकीने म्हणाला. 5,000 पण मिळणार नाही हे त्याने तिच्यापासून लपवून ठेवले. त्याच्या डोळ्यांसमोर भला मोठा मंडप, सोहळ्याचं बॅनर, फुलांनी सजवलेलं स्टेज, खुर्च्या, माईक, पोडियम.
टाळ्यांचा कडकडाट करणारा जनसमुदाय सगळं उभं राहिलं. ऑटोग्राफ हवाय कविवर्य, कोणीतरी म्हणालं. त्याची कविता ऐकवायला सांगून त्याच्याबरोबर सगळेजण सेल्फी घेत होते. तो सेलिब्रिटी होता असं दृश्य दिसायला लागलं आणि हुरूप येऊन त्यांनी ताटामध्ये झोपदार सही केली.